आपल्यासोबत खासदार सुनील तटकरे आहेत। सर, एकंदरीत आज रायगड जिल्ह्याच्या माणगाव निकम स्कूलला आपल्या पत्नींचं नाव देण्यात आलेलं आहे। एकंदरीत काय सांगाल? निकम स्कूलने जो अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू केला की रोबोटिक लॅब आणि AI सेंटर, म्हणजे त्याच्यातून पहिलीपासून शिकणाऱ्या मुलांच्यासाठी आवश्यक असणारं आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचा त्यांनी आज अभ्यासक्रम या ठिकाणी सुरू केला। त्या दालनाला त्यांनी माझ्या पत्नीचं नाव त्या ठिकाणी दिलं। तटकरे कुटुंबाचा प्रमुख म्हणून डॉक्टर निकम साहेब आणि त्यांच्या सर्व विश्वस्तांचे मी मनापासून आभार मानतो आणि मला विश्वास आहे की अशापैकीच्या उद्याच्या भवितव्याच्या आव्हानाला सामोरं जाणारी नवीन पिढी घडवण्याचं उत्तम कार्य या इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयातून गेले वर्षानुवर्ष त्या ठिकाणी होत आहे। त्याच्यातील एक नवीन आव्हानात्मक पाऊल आज त्यांनी या ठिकाणी सुरू केलं, याचं मला समाधान नक्कीच आहे। काल सर अतिवृष्टी झालेली आहे, शेतकरी संकटात सापडलेला आहे। रायगडच्या विशेषतः शेतकऱ्यांसाठी आपण खासदार म्हणून काय प्रयत्न करता? मी मगाशीच त्या बाबतीमध्ये बोललो की राज्य सरकारने नुकतं जे काय पूरग्रस्तांच्यासाठी पॅकेज केलं आहे, माझी सततची मागणी मुख्यमंत्र्यांकडे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे राहिली की त्यांनी रायगडचा समावेश करावा। रायगडच्या 15ही तालुक्याचा समावेश त्या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे आता जे काय अतिवृष्टीच्या आता जे अवकाळी पाऊस पडला त्याच्यामुळे शेतीचं काय नुकसान झालं असेल त्याचे पंचनामे जिल्हाधिकाऱ्यांनी, महसूल यंत्रणेने, कृषी विभागाने ताबडतोब करावेत। नवीन धोरणाप्रमाणे त्यांनाही मदत होईल। आजच्या कार्यक्रमासाठी सर आपण उपस्थित होतात, मात्र मंत्री भरत गोगावले यांनी दांडी मारलेली आहे, यावर आपण सर काय सांगाल? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।